वर्षभर परीक्षेची तयारी केली, रात्रभर जागून अभ्यास केला, वडिलांनी पोराच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं आणि सरते शेवटी काय, तर पेपरच लीक झाला. हा फक्त पेपर लीक नाही, तर विद्यार्थ्यांच्या विश्वासावर घाव आहे, त्यांच्या मेहनतीचा अपमान आहे, प्रामाणिकपणावर अन्याय आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि याचाच जाब विचारण्यासाठी अभिजित दिपके व सोनम वागचूक यांच्यासह शेकडो विद्यार्थी, पालक, नागरिक आणि आज सारा देश संघर्षाला बसला. पण या सरकारनं काय केलं? त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्यासाठी हिंसाचार सुरू केला. मग हुकुमशहाचं रूप धारण केलेल्या या सरकारला माझा प्रश्न आहे की हे लोकतंत्र आहे की ठोकतंत्र आहे? जर प्रश्न विचारणाऱ्यांची तोंड जर तुम्ही अशा प्रकारे बंद करणार असाल तर हा लोकशाहीचा अंत करण्याचा प्रयत्न आहे. आणि तो जर होऊ द्यायचा नसेल तर हे 56 इंचाचं गेंड्याचं कातडं घातलेलं मोदी सरकार आपल्याला सत्तेतून बाहेर फेकावं लागेल. आणि त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल, जागरूक व्हावं लागेल. आपण मतदार राजे आहोत, राजे. आणि या सत्तेत असलेल्या माजोरड्या सेवकांना प्रश्न विचारायला शिका. आणि हा, जर सत्याच्या बाजूने उभं राहून जर प्रश्न विचारता येत नसेल ना, तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं बंद करा. कारण त्यांच्या सैन्यात अशी शांत बसणारी बांडगुळं नव्हती.